ठीक आहे. चला 1 सेकंड. ठीक आहे. तर रेंज कट झाली असेल त्याच्यामुळे. तर बघा, आपण आत्ताच होमोवर्ड पंक्च्युएशन पर्यंत सगळ्यांनी ऐकलं का? पंक्च्युएशन पर्यंत हो सर. हॅलो. हा हो. ठीक आहे. त्याच्यानंतर हा म्यूट करा. तर पंक्च्युएशन नंतर सगळ्यात महत्वाचा जो पार्ट आहे तो आहे होमोवर्ड्स. 1 मार्क असतो इथं. हा म्यूट करा मॅडम. त्याच्यानंतर इडियम आणि प्रोव्हर्ब्स याच्यावरती सुद्धा 1-2 मार्क असतात. फ्रेजल वर्ब मध्ये 1 मार्क असतो. म्हणजे हा जो टॉपिक आहे याच्यामध्ये 3 ते 4 मार्क तुम्हाला विचारले जातात. एक म्हणजे होमोवर्डवर 100% असतं, जसं होमोनिम आहे, होमोग्राफ आहे. सगळ्यांना माहिती असेल होमोनिम, होमोग्राफ. ते आपण पाहणार आहोत. आणि इथला जो मार्क आहे तो कुणाचाही जाता कामा नये. इडियम्स अँड प्रोव्हर्ब्स याच्यामध्ये जर आपल्याकडे इंग्लिशचं वाचन भरपूर असेल तर इथला मार्क तुम्ही सहजासहजी मिळवाल. त्याच्यानंतर फ्रेजल वर्ब हे सुद्धा थोडस अनुभवावरती आधारित आहे किंवा ज्याचा सखोल अभ्यास आहे त्याला हा पार्ट 20 नंबरचा जो आहे तो खूप सोपा जाईल. परंतु ज्याचा थोडस कमी आहे अभ्यास इंग्लिशचा त्यानं मात्र इथं फोकस करण्याची गरज आहे, कारण इथले 2-3 मार्क सहजासहजी मिळत नाहीत. जसं मी तुम्हाला सांगतो एखाद्या टॉपिक वरती सहजासहजी मार्क मिळतात, तसं या टॉपिकचं सांगतो याच्यावर सहजासहजी मार्क मिळत नाहीत. यासाठी तुम्हाला थोडस सखोल तिथला अभ्यास करण्याची गरज आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर ॲनिमल साऊंड 100% मार्क येतो. त्यांचे बेबीज, त्यांचे होम्स, म्हणजे 1-2 इथले 2 मार्क आहेत बघा इथं. 22 नंबर लेक्चर मध्ये काय असेल 2 मार्क 100% असतील. एक तर तुम्हाला ॲनिमल साऊंड एक विचारला जाईल आणि बेबीज एक विचारला जाईल. याचा एक चार्ट आहे, तो चार्ट तुम्ही केला की तुम्हाला त्याचा मार्क मिळून जाईल. आवाज येतोय का माझा आता सगळ्यांना? हॅलो. हो सर, येतोय. हॅलो. हा. त्याच्यानंतर फोबिया माहिती आहे आपल्या सगळं, आता नवीनच आलेला आहे फोबियाज. प्रत्येकाला फोबिया आहे. जसं शाळकरी मुलांना अभ्यासाचा फोबिया आहे सध्या. डिमिनिटिव्ह एक महत्वाचं आहे. डिमिनिटिव्ह म्हणजे कुठल्या तरी मोठ्या संकल्पनेचं एकदम छोटं रूप, त्याला डिमिनिटिव्ह म्हणतात. ठीक आहे, ते आपण त्याच्यामध्ये पाहूया. त्याच्यानंतर आहे 1 वर्ड सबस्टिट्यूशन. 1 मार्क 100% याच्यावर विचारला जातो. सिनोनिम्स वरती 1 असणारच आहे, अँटोनिम्स वरती 1 असणार आहे. म्हणजे 22 नंबर मध्ये 4 मार्क असतील, 23 नंबर मध्ये 3 मार्क असतील. हे सुद्धा आपल्याला घ्यायचं आहे. तर याच्यामध्ये 1 वर्ड सबस्टिट्यूशन खूप फास्ट टॉपिक आहे. त्यापैकी सिलेक्टेड किंवा एक्झाम ओरिएंटेड जे असतील ते आपण इथं व्यवस्थित पाहूया. त्याच्यानंतर सिनोनिम आणि अँटोनिम हे तुमची क्षमता आहे ऍज अ टीचर म्हणून इंग्लिशची. सिनोनिम आणि अँटोनिम एका दिवसामध्ये किंवा 10-12 दिवसामध्ये सिनोनिम अँटोनिम करण्याचा टॉपिक नाहीये. तर याला तुमचं दररोज डेली जे तुम्ही टीचिंग करता त्यामधूनच हे तुमचं डेव्हलप होत असते. हा पार्ट काय लगेच येणारा नाहीये, याच्यावर थोडीशी आपल्याला मेहनत घ्यावी लागते. लक्षपूर्वक याच्यावरती अभ्यास करावा लागतो, लक्षात ठेवावं लागतं, तरच तुम्हाला ते सिनोनिम्स आणि अँटोनिम्स येत असते, स्पेशली इंग्लिशच्या बाबतीमध्ये. तर तिथलाही मार्क तुम्हाला तुमच्या अनुभवावरती 100% पडेल. सिनोनिमचा 1 असेल, अँटोनिमचा 1 असेल, 1 वर्ड सबस्टिट्यूशनचा सुद्धा 1 असेल. त्याच्यानंतर रिअरेंज द गिवन पार्ट्स. एकच सेंटेन्स दिलं जातं, जसं ABCD आणि खाली सांगितलं जातं की यातले पार्ट तुम्ही व्यवस्थित इथं आम्हाला दावून लावा त्या वाक्याचे. तर ते वाक्य आपण कसं तयार, म्हणजे कसं लॉजिक लावायचं त्याचं, की फर्स्ट पार्ट कोणता असेल, सेकंड पार्ट योग्य कोणता येईल, त्याच्यानंतर काय झालेलं असेल आणि त्याच्यानंतर काय झालेलं असेल, हे आपण इथं पाहूया. हा प्रश्न तुम्हाला अभियोगतामध्ये पण आलेला होता आणि टीएटी मध्ये पण येतो, टीजीटी ला येतो.
त्याच्यानंतर ENVS KVS मध्ये येतो, त्याच्यानंतर आर्मी पब्लिक स्कूल मध्ये येतो. बऱ्याचशा एक्झाम मध्ये हा प्रश्न येत असतो. अरेंज द गिवन पार्ट्स. त्याच्यानंतर महत्वाचं आहे कॉम्प्रिहेन्शन, म्हणजे पॅसेज असेल आकलनासाठीचा जो उतार आहे तो. तर कॉम्प्रिहेन्शन मध्ये जनरली आपण काय करतो, एक दोन रिडिंग करतो, प्रश्न वाचतो, पुन्हा एकदा रिडिंग करतो. प्रत्येकाची स्ट्रॅटेजी कॉम्प्रिहेन्शनची थोडीशी वेगळी असू शकते. तर त्या पद्धतीनं आपण कॉम्प्रिहेन्शन कसं सोडवायचं ते आपण पाहणार आहोत. 5 पैकी कॉम्प्रिहेन्शन असेल तुम्हाला, तर 5 पैकी असेल तरी सुद्धा तुम्हाला इथं ऍटलिस्ट 4 मार्क कशी मिळवता येतील ते आपण इथं पाहणार आहे. कॉम्प्रिहेन्शन असेल 5 मार्काचं, त्यापैकी 4 कसे मिळवता येतील ते आपण इथं पाहणार आहे. तर कॉम्प्रिहेन्शन मध्ये काही प्रश्न सोपे असतात, स्पेशली या 5 पैकी 2 प्रश्न सोपे असतात. एक प्रश्न लँग्वेज वरती असतो, स्पेशली मिनिंग वरती असतो. त्याचबरोबर एखादा तुम्हाला प्रोव्हर्ब वरती सुद्धा येऊ शकतो इथं सुद्धा. अशा पद्धतीनं 4-5 मार्काचं इथलं त्यांनी कंपोजिशन केलेलं असते. तर त्यापैकी आपण 4 मार्क कसे मिळतील त्याच्यावरती आपण तयारी करणार आहे. आता सगळ्यात महत्वाचं एकच आहे, ते म्हणजे हे जे दिलेले कन्सेप्ट आहेत पूर्ण, या कन्सेप्ट वाचल्यानंतर समजा तुम्हाला वाटत असेल की यातून हे राहिलेलं आहे, तर ते मला सांगा. आपण इकडे खाली जागा आहे, तो स्पेस ठेवलेला आहे त्यासाठी. इथं आपण ते ऍड करू आणि त्याच्यावर पण त्याचं नियोजन करू की ते कधी घ्यायचं, कसं घ्यायचं आहे. तर ठीक आहे, जनरली तुम्हाला इंग्लिशमध्ये या कन्सेप्ट 100% विचारल्या जातात. आता या कन्सेप्ट मध्ये तुम्हाला महत्वाच्या कन्सेप्ट म्हणजे मार्क 100% आणि लगेच मिळतील अशा एकदा सांगतो. 100% मार्क इथला मिळेलच तुम्हाला अशा कन्सेप्ट. तर याच्यामध्ये तुम्ही ॲनिमल साऊंड, बेबी, होम, इथले 2 मार्क असतात. इथले किती मार्क असतात? 2 मार्क असतात. तर याला काय ग्रामरची आवश्यकता नाही, याला काय फारच पाठांतराची आवश्यकता नाही. याला फक्त गरज आहे की जे आपल्याकडे जे कॉमन ॲनिमल्स आहेत त्यांचे साऊंड म्हणजे क्राईज किंवा त्यांचे आवाज, बेबीज म्हणजे यंग वन्स, याच्यावरती 2 प्रश्न 100% येणार आहेत. कशावरती? एकतर साऊंड एक विचारलं जाईल, किंवा बेबीज यंग वन विचारलं जाईल, किंवा होम विचारलं जाईल. तर इथले 2 मार्क म्हणजे एक साधारणतः एक 2-3 पेजेस जर आपण आतापासूनच ती रीड करत राहिलो तर तुम्हाला इथली 2 मार्क 100% मिळतील, जी इतरांना सहजासहजी येत नाहीत. हे 2 मार्क तुम्हाला सहज मिळतील. त्याच्यानंतर आर्टिकल्स, जरी दिसायला किंवा आपल्याला वाटतं आर्टिकल्स खूपच हार्ड आहेत, परंतु त्यातलं जर आपण मर्म जाणून आर्टिकल्स कसं वापरायचं याचं मर्म म्हणजे गेस्टाल्ट थेरी जर आपण यूज केली तर आपल्याला इथला 1 मार्क 100% मिळू शकतो. म्हणजे थोडक्यात आपल्याला आर्टिकल्स मध्ये एक 2-3 नियम जे आहेत कॉमन, ते नियम आपल्याला माहित असतील तर आपण आर्टिकल्स 100% करेक्ट यूज करू शकतो. त्याच्यानंतर टेन्स स्ट्रक्चर जर तुम्हाला माहित असेल तर इथला पण मार्क येणार आहे तुम्हाला. त्याच्यानंतर मॉडेल्स, अतिशय महत्वाचं. तर हे 13-14 जे मॉडेल्स आहेत ते मॉडेल्स व्यवस्थित करायचे आणि त्याचं फंक्शन माहित पाहिजे आपल्याला. काय माहित पाहिजे? मॉडेलचं फंक्शन. म्हणजे कॅनचं फंक्शन काय? ॲबिलिटी आहे. कॅनचं फंक्शन दुसरं काय आहे? परमिशन आहे. कुडचं पण तसं आहे. वुडचं काय आहे? मेचं काय आहे? माइटचं काय आहे? शूडचं काय आहे? वुडचं काय आहे? तर हे फंक्शन जर माहित असतील तर आपल्याला इथला मार्क तुम्हाला सहजासहजी घेता येईल. त्याच्यानंतर आहे डिग्री. याच्यात पण काही ट्रिक्स आहेत की पीडीचं कोणतं वाक्य आहे, पीडीचं कोणतं वाक्य आहे, सीडीचं कोणतं वाक्य आहे आणि एसडीचं कोणतं वाक्य आहे. म्हणजे याचं स्ट्रक्चर काय असतं, याचं स्ट्रक्चर काय असतं आणि याचं स्ट्रक्चर काय असतं. हे स्ट्रक्चर जर व्यवस्थित माहित असतील तर तुम्हाला डिग्रीचा मार्क मिळेल. क्वेश्चन टॅग पण सोपं असते. त्याच्यानंतर महत्वाचं आहे याच्यातलं कंडिशनल्स. तर एक चार्ट आहे कंडिशनलचा, तो तुम्ही व्यवस्थित केला घेतला पण मार्क मिळेल. त्याच्यानंतर पंक्च्युएशन पण विचारलं जाऊ शकतं, त्याच्यावरचा मार्क मिळेल. तर साधारणतः बघा 1, 2, 3, 4, 5,
6 7 आणि इथले हे 2 9 7 आणि 2 9. तर 9 मार्क आपण सहजासहजी घेऊ शकतोय, म्हणजे जास्त परिश्रम न करता. पण राहिलेली जी इथून पुढची जी मार्क आहेत त्याचं नियोजन तुम्हाला आतापासूनच करायचं. तुम्ही ही जी 9 मार्क आहेत ती एखाद्या आठवड्यामध्ये तयारी करून पण मिळवू शकता, परंतु राहिलेली जी मार्क आहेत ती मिळवण्यासाठी तुम्हाला विशेष तयारी करावी लागते. आता आपलं इंग्लिश मधलं जे नियोजन आहे मार्क पाडण्याचं, ते तुमचा जर इंग्लिश सब्जेक्ट असेल तर साधारणतः 22 ते 23 आहे. जर इंग्लिश सब्जेक्ट नसेल तर 20 आहे. आणि ज्याला इंग्लिश अवघड जाते त्यांच्यासाठी ते सब्जेक्ट काय आहे 15 आपण ठेवलेला आहे. काल परवा चर्चा केली आपण. त्याला इंग्लिश काहीच जमत नाही त्याला 15. तर या 15 पैकी इथं 9 तुम्हाला करू शकताय. राहिलेले जे 15 मार्क आहेत त्यातून तुम्हाला 6 मार्क सहज मिळू शकतात. म्हणजे इंग्लिशच्या बाबतीत जे आपण म्हणतो की हार्ड आहे मार्क पडत नाहीत, त्याला जर आपल्याला टॅकल करायचं असेल, आपल्या मनातील इंग्रजीची भीती दूर करायची असेल, तर आपल्याला सोप्या ज्या गोष्टी आहेत इंग्लिश मधल्या संकल्पना आहेत त्याच्यावरती फोकस करायचं, ते मार्क फिक्स करायची आणि जी हार्ड आहेत ते सुद्धा मिळवण्याचा प्रयत्न करायचा. अशा पद्धतीने स्ट्रॅटेजी इंग्लिश. असाही ज्यांचा लँग्वेज किंवा ग्रॅज्युएशनला इंग्लिश आहे त्यांनी 22 मार्क पाडायची. ज्याचा ग्रॅज्युएशनला इंग्लिश नाही परंतु ते करू शकतात अशांनी 20 पाडायची. आणि ज्यांना इंग्लिश मधलं गंधही नाही अशांनी ऍटलिस्ट 15 पाडायचं नियोजन 100% आतापासूनच करायचं. मी म्हणणार नाही की सगळ्यांना 30 पैकी 28 मार्क मी मिळवून देईन, ते सोपं नाहीये, परंतु हे सोपं आहे. आपल्याला माहित आहे आवाक्यातील ध्येय, आवाक्यातील ध्येय प्रभुत्व संपादन माहित आहे तुम्हाला. तर ते आवाक्यातील ध्येय आपण ठेवायचं आणि आपल्या कुवतीनुसार ते आपण ध्येय ठेवून साध्य करायचं. तर त्याच्यावर आपण काय करू शकतो, प्रभुत्व संपादन करू शकतो. बेंजामिन ब्लूम यांची आहे ते उपपत्ती, ते आपण उपपत्तीमध्ये पाहणार आहे. तर लक्षात काय घ्यायचं आहे, उगीच जास्त म्हणजे 30 पैकी 25 मार्क पाडतो किंवा त्याची गॅरंटी देतो, हे करतो ते करतो, ते शक्य नाही. ते सगळं हे म्हणजे उटोपियन आहे, ते सगळं उटोपियन. म्हणजे जे रियालिटीमध्ये येऊ शकत नाही अशा गप्पा आपण मारत नाही. जे रियालिटीमध्ये येऊ शकतं, काय येऊ शकतं, 22 येऊ शकतं, रियालिटीमध्ये 20 येऊ शकतं, रियालिटीमध्ये 15 येऊ शकतं, त्याचंच नियोजन आपण करतो 30 पैकी. आणि बरेचसे विद्यार्थी आपल्याकडे आता किंवा टीचर असे असतील ज्यांना 30 पैकी सध्याच्या घडीला सुद्धा 22 मार्क मिळत असतील बरं का. जे टीचिंग करतात रेग्युलरली ते आता सध्याच्या घडीला 22 पाडू शकतात. परंतु आता या राहिलेल्या दिवसामध्ये त्यांनी काय करायचं आहे, यात अजून एक 5 ते 6 मार्काची भर कशी पडेल ते बघायचं. आणि ती भर त्यांनी कुठं पाडायची आहे मी सांगेल तुम्हाला. सिनोनिम्स, अँटोनिम्स हा थोडासा हार्ड टॉपिक आहे, तर तिथं लक्ष द्यायचं. किंवा तुम्हाला एखादा टॉपिक यातला हार्ड जातो नेहमीच, त्याचं लक्ष द्यायचं. आता याच्यामध्ये बघा स्पेलिंग मध्ये सुद्धा आपल्याला जरा लक्ष द्यावं लागतं, बारकाईनं पाहावं लागतं स्पेलिंग काय, तर तिथं लक्ष द्यायचं आहे. त्याच्यानंतर फिगर ऑफ स्पीच आहे, तिथं लक्ष द्यायचं आहे. कॉम्प्रिहेन्शन मधले 5 पैकी 5 कसे मिळतील त्याच्याकडे लक्ष द्यायचं आहे. तर तुम्हाला हे 2-4 मार्क पुन्हा वाढतील आणि तुमची 22ची 27 तरी ऍटलिस्ट व्हावेत. आता वरची 3 जी मार्क आहेत ती जर तुम्हाला पडली तरी सुद्धा उत्कृष्ट आणि मला त्याचा आनंदच असेल. परंतु ती मार्क पाडायचं सोपं नाहीये. उगीच तुम्हाला काहीतरी सांगून त्याचा काहीच फायदा नाहीये. आपल्याला ते म्हणजे असं काहीतरी दाखवून मुलांना हे करायचं अजिबात जमत नाहीये. जे वास्तवात येऊ शकतं तीच अपेक्षा ठेवायची आणि त्यासाठीच प्रयत्न करायचे, ते तुमचं होऊ शकतं. ठीक आहे. तर हे पॉइंट्स आहेत इंग्लिशचे, पूर्ण सिलेबस आहे. याच्यात अजून काहीतरी ऍड होईल आपण जसं पुढे पुढे जाऊ तसं एखादा जो राहिलेला आहे तो आणि आपण इंग्लिशचा अभ्यास अशा पद्धतीनं घेणार आहोत. आता मला सांगा या मुद्द्यांशिवाय अजून कुठले मुद्दे आहेत की जे आपण घ्यायला पाहिजेत असं तुम्हाला वाटतंय? हॅलो, हॅलो,
हा बोला. अजून कुठले मुद्दे आहेत जे घ्यावे लागतील असं तुम्हाला वाटतंय ते सांगा. हॅलो. आवाज येतोय का? हॅलो. हा बोला. याच्यापेक्षा कुठले कुठले मुद्दे अजून कुठले घ्यावे लागतील सांगा. नाऊन ऍडजेक्टिव्ह वरती पण येतील का क्वेश्चन? सर इथं लक्ष द्या. हे पार्ट्स ऑफ स्पीच आहे ना, याच्यामध्ये नाऊन, ऍडजेक्टिव्ह, प्रोनाउन, ऍडव्हर्ब, कंजंक्शन, प्रिपोजिशन, इंटरजेक्शन हे टोटल 8 इथंच येतात. ओके. पार्ट्स ऑफ स्पीच म्हणजे पार्ट्स ऑफ स्पीच सगळेच ते सुरुवातीलाच आपण घेणार आहे. अजून सांगा. हॅलो हा बोला. सर, सध्या तर ना तुम्ही काढलेले पॉइंट्स बघता तर असं समजतं की ते बेसिक टू ऍडव्हान्स आहे. त्यामुळं सध्या असं वाटतं की काही ऍड करायची गरज नाहीये. पण सर, जसं क्लास घेत चाल तसं आपण करू शकतो काय. पण सध्या 100%. तरी हे म्हणजे बेसिक पासून ऍडव्हान्स पर्यंत दिसते, तरी मुद्दे तर तसेच दिसत आहेत. हा ते सर्व विश्लेषण करूनच ते घेतलेलं आहे मी. त्यामुळे फक्त हा याच्यामध्ये म्यूट करा, 1 मिनिट सांगतो. याच्यामध्ये पेपर नंबर 1 मध्ये तुम्हाला याच्यावरती जास्त फोकस असेल. हे जास्त आहे पेपर 1 मध्ये. कॉम्प्रिहेन्शन दोन्हीकडे सेमच आहे 5 मार्काचं. फक्त ग्रामर आपल्याला 25 मार्काला आहे, 30 मार्काला सुद्धा नाही. समजतंय? तुम्ही म्हणाल सिंग्युलर, प्लुरल ते सुद्धा तुम्हाला पार्ट्स ऑफ स्पीच मध्ये नाऊन, अंडर नाऊन ते सिंग्युलर प्लुरल येईल. बरोबर आहे. त्याच्यानंतर केस येईल तिथं, माहिती आहे सगळ्यांना केस. तर हे सगळे मुद्दे इथं कव्हर होणार आहेत. आणि बाकीचे जे आहे इथं सुद्धा हे 2 प्रकारचं मी तुम्हाला सांगितलं, एक मिनिंग नुसार आणि दुसरं स्ट्रक्चर नुसार. ते दोन्ही प्रकार आपण इथं घेऊया. जे आपलं सिंथेसिस असतं ते. आर्टिकल्स पण सोपं आहे. अजून कुठले मुद्दे याच्यात ऍड करायचे असतील तर ते सुद्धा आपण नंतर सांगितलं तरी चालतील, आपण ऍड करूया. ठीक आहे. याच्यापेक्षा अजून कुणाला काही सांगायचंय का? नाही सर. ठीक आहे. एवढे सगळेच्या सगळे 26च्या 26 लोकांचं इंग्लिश आहे का? हो सर. हा ठीक आहे. तर फार काही इंग्लिश अवघड नाहीये. फक्त आपणास काय करावं लागणार आहे, जे हार्ड टॉपिक आहेत त्याच्यावरती फोकस करावं लागणार आहे. ऍक्च्युली सर, पेपर 1 आणि 2 साठी दोन्हीसाठी पण इंग्लिश आहे ना? हो, दोन्हीसाठी आहेत आणि दोन्हीसाठीचे मुद्दे मी याच्यात ऑलरेडी सेटअप केलेले आहेत. हो जर सर. कोणाला अजून वाटत असेल की हा राहिलाय तो राहिलाय तर त्यासाठी इथं ब्लँक स्पेस मी ठेवलेला आहे, किंवा इथं खाली पण मी करू शकतो, काय प्रॉब्लेम नाही. अजून 1-2 कन्सेप्ट कदाचित माझ्याकडून राहून गेले असतील, तुम्ही सांगायचं. ठीक आहे. मग स्पेलिंगचं इंग्लिशचं मात्र लेक्चर व्यवस्थित करा. हा बोला की. म्हणलं मॅथ सायन्स आहे माझं, मग इंग्रजीचा तास करायची गरज नाहीये का? तुमचा इंग्लिश आहे का नाही? फॉर्म नाही भरलाय अजून मी, उद्या परवा मग भरणार आहे. भरताना तुम्ही चॉईस त्यांना सांगा ना, तुम्ही हिंदी ठेवणार आहे का इंग्लिश ठेवणार आहे ते सांगायचं त्यांना.
ओके सर. हा हॅलो सर. हा बोला. सर आज इंग्लिशचं एक्सप्लेनेशन केलं म्हणजे इंग्लिश लँग्वेजचं. तसं उद्या जर हिंदी सब्जेक्ट लँग्वेजचं एक्सप्लेनेशन केलं तर मी पण नाही फॉर्म भरला त्याच्यामुळे मला कळेल म्हणजे हिंदी बेटर आहे का इंग्लिश बेटर आहे. नाही सर, प्रत्येक ऍक्च्युली मी विषयाचं- फॉर्म भरलाय. सर एक मिनिट, हम्म. मी फॉर्म भरलाय. ज्यावेळेस मराठी हा सब्जेक्ट आपण सिलेक्ट करतो ना, त्यावेळेस आपोआप दुसरी लँग्वेज इंग्लिशच पडते सर. हा तिथे हिंदी फर्स्ट ऑप्शन लँग्वेज येतच हिंदी नाहीये. करा. नाही फर्स्ट लँग्वेज हिंदी केलं की सेकंड मराठी किंवा इंग्लिश येत असतं. जर तुम्ही फर्स्टच मराठी केली तर दुसरी अप्रोप्रिएटली तिथं इंग्लिशच येणार आहे. ओके, पण सर आता फॉर्म भरलाय की आता काय चेंजेस नाही करता येणार ना? नाही आता काय नाही करता येत त्याच्यामध्ये. भरलेला भरला. हॅलो सर. हा बोला. हॅलो. हा बोला. हॅलो. हा बोला की. हॅलो. हा बोला. सर, आवाज येतोय येत का माझा? नाहीये. मी हो सर आता येतोय. मी ते म्हणलेलं मला हा. काय ऐकून नाही आलं सर, सॉरी. म्हणजे पहिली हिंदीचं लँग्वेज जर एक्सप्लेनेशन. आपण हो प्रत्येक विषयाचं आपण असं एक्सप्लेनेशन करणार आहे आणि नंतर त्या पॉइंटला अनुसरून आपलं लेक्चर असणार. ह्या पॉइंटला अनुसरून लेक्चर असणार. असं प्रत्येक विषयाचं असणार. हे आहे इंग्लिशचं. एखाद्या दिवशी हिंदीचं सुद्धा त्यात मी काल जे सांगितलेलं आहे त्याच्यात असेलच. सर नेक्स्ट हिंदी होईल का? नेक्स्ट आता बघूया, करायचं असेल तर घेऊया, तसं काय नाहीये. म्हणजे कसं करू सर शकतो फॉर्म आपण. भरायचं आहे मला मग म्हणजे ठीक आहे सर. ह्या 2-3 दिवसामध्ये हिंदी जर झालं तर मग मी त्या हिशोबाने म्हणजे हिंदी सोपं आहे का इंग्लिश सोपं आहे त्या हिशोबाने चालेल फॉर्म चालेल. भरता येईल सर. उद्या काय नाही ठीक पण आहे. परवा किंवा त्याच्यानंतरच्या दिवशी 100% घेऊ. थँक्यू सर. ठीक आहे. हा म्हणजे तुम्हाला आयडिया येईल की हिंदी घ्यावं की इंग्लिश घ्यावं. हॅलो सर. हा बोला. सर बीकॉम वाल्यांना सामाजिक शास्त्र सब्जेक्ट टाकावा लागतो की मॅथ सायन्स टाकावा लागतो? बीकॉम वाल्यांना ऍक्च्युली त्यांना एमकॉम नंतरच संधी मिळते मॅडम. बीकॉम वाल्यांचा जो प्रश्न आहे तो असा असतो, बीकॉम म्हणजे बीएड आणि बीकॉम असेल हा बीएड तर बीकॉम. तुम्हाला तर हायस्कूलला तुम्हाला जागा शो करणार नाही. हायस्कूलच्या जागा तुम्हाला अच्छा. शो करणार नाही. म्हणजे 1ली ते 10वी पर्यंत तुम्ही शिक्षक नाही होऊ शकत आहे. तुमचं ज्यावेळेस एमकॉम होतं त्यावेळेस तुमची गरज असते अकाउंटसाठी. अच्छा. तोपर्यंत तुम्ही सिस्टम मध्ये कुठंच येत नाही. अकाउंट किंवा म्हणजे आता कॉमर्स फॉर्म वाली नाही भरू सिस्टम. शकणार? आता तुम्ही फॉर्म टीईटीचा भरू शकत नाहीये, कारण तुम्हाला इकडं काय करावं लागेल, मग कुठला तरी सब्जेक्ट घ्यावा लागेल ना. आणि तुमचं ग्रॅज्युएशन कोणत्या सब्जेक्ट मधून आहे त्याचाच तुम्ही टीचर होत असताय. आता अलीकडे नवीन नियम निघलेले आहेत. तुमचं ग्रॅज्युएशन ज्यामध्ये आहे त्याच विषयात शिक्षक तुम्ही होता. ते पाहिलं जातं की तुमचं ग्रॅज्युएशन त्या पर्टिक्युलर सब्जेक्ट मध्ये आहे का. अच्छा. परंतु तुम्हाला एमकॉम ला ठीक आहे सर. किंवा पुढे जाऊन अजून 1-2 वर्षांना, आता तुमचा जो प्रॉब्लेम आहे तो तुमचा एकट्याचा प्रॉब्लेम नाहीये. असे अनेक प्रॉब्लेम धारक आहेत बीकॉम आणि एमकॉम वाले. तर त्यांचा लढा चालू आहे. त्यांची काहीतरी याचिका पण कुठेतरी चालू आहे की त्यांना पण कुठल्या तरी विषयासाठी बीकॉम झालं की बीएड करून त्यांना कुठतरी 6वी ते 8वी किंवा 9वी 10वीला चान्स द्या किंवा कुठलं तरी काय तर त्याच्यावर चालू आहे. त्याचा रिझल्ट लागल्यानंतर ते समजेल काय होतंय. परंतु तुर्तास तुम्ही एमकॉम करून ज्युनियर कॉलेजला अप्लाय करू शकताय. ठीक आहे सर, थँक्यू. सर हॅलो. हा बोला. इंजिनिअरिंग समजा झालेलं असेल एखाद्याचं तर त्यांना Maths पण घ्यायचं. असं कुठली मॅथ्स साठी त्यांना मिळू शकते का हे? त्यांना तर 12वीला वगैरे तुमचा मॅथ्स असतो ना, इंजिनिअरिंगला मॅथ्स आहे. हा. मॅथ सायन्स घ्यायचं तुम्ही, काय प्रॉब्लेम. त्यांचं याचिका निघली त्याच्यावर एक जी आर पण बर आहे ह्या बर तुमच्या कुठल्या इंजिनिअरिंग वाल्यांवरती. तसाच जी आर ह्या बीकॉम वाल्यांवरती येईल असं वाटतंय. बर ठीक आहे सर, थँक्यू. हॅलो सर. हा बोला. हा सर, माझा फॉर्म भरला
भरलाय का? 10वी 12वी मराठी आहे ना आपली प्रथम भाषा. हा. मग हिंदी ठेवल्यावर नंतर थांब एक मिनिट, भरतीच्या वेळेस येऊ शकतो का पुढे? तुम्ही हिंदी ठेवला काय आणि मराठी ठेवला काय त्याचं काहीच मॅटर होत नाही. नाही ना, कारण ह्याच्या तुमचे अगोदर फक्त दिलेले आहे त्यावेळेस प्रथम भाषा मराठी ठेवलेलं आहे आणि कुठलीही ठेवा. सेकंड. मग आता जर हिंदी ठेव, तुमचं ग्रॅज्युएशन कोणत्या सब्जेक्ट मध्ये आहे? सोशल सायन्स. हा, मग तुम्ही सोशल सायन्सचे टीचर होणार. तुम्ही हिंदी ठेवा, नाहीतर मराठी ठेवा, नाहीतर इंग्लिश ठेवा. आणि टीईटीचं काय विचारात घेतलं जात नाही, टेटची मार्क विचारात घेतली जातात. पण जे मॅथ सायन्स आहेत, हा जे सायन्स वाले आहेत, त्यांनी मात्र हा. मॅथ्स आणि सायन्सच ठेवायचा, त्यांनी बदलायचा नाही. असं. हा, कारण ते टीईटीच्या तिथं ज्यावेळेस तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करतात त्यावेळेस मॅथ सायन्सच्या बाबतीत हे पाहतात की ह्यानं मॅथ सायन्स आहे, तर मॅथ सायन्स घेऊनच टीईटी पास झालाय का हे पाहिलं जातं. जर लँग्वेज वाला असेल तर लँग्वेज वाल्याला मॅथ सायन्स पण चालतंय आणि सोशल सायन्स पण चालतंय. लँग्वेज वाल्याने लक्षात ठेवायचं. हा ओके. हा, ठीक आहे. अजून कोणाला काय विचारायचं आहे? हॅलो, ठीक आहे, एंड करू का क्लास? हो सर. हॅलो, हा, ठीक आहे, धन्यवाद.